बघा मैत्रिणीनो, एका कस्टमरची तुम्हाला कहाणी सांगते. इथं बघा साडीला फॉल लावायला ही अशी बघा ऑरेंज कलरची साडी आहे. त्यासाठी बघा मी असं इथं फॉल आणलेला. आता बघा आपल्याला कस्टमरला वाटतं की बाबा 60 रुपये घेता म्हणजे तुम्ही जास्तच घेता. पण 60 रुपये घेतो पण त्यामागं आम्हाला काही कष्ट करायला लागतं हे बघतात का कस्टमर. आता बघा साडीला फॉल लावायचं म्हणजे त्याला काय काय करायला लागतं तर मी तुम्हाला सांगते. म्हणलं कस्टमरला पण कळेल की बाबा की 60 रुपये साडीला घेतात पण काय काय करते. आता साधारण फॉल जरी घ्यायला गेलं तर आपल्याला फॉल कुठला 18-20 रुपये तर घ्यायला असा फॉल असतो. आता तो फॉल आणला तर राहिले आपल्याला 40 रुपये. त्यातनं आपण गुंडी पण आणली, मॅचिंग पण सगळं करायला पाहिजे. मग आपल्याला शिल्लक किती राहतात बघा. आता इथं बघा मी लेबलचा फॉल आणलेला. तो फॉल आणला तर कस्टमरचं म्हणणं होतं की तुम्ही 60 रुपये म्हणजे जास्तच होते, 50 रुपये घ्या. आता 50 रुपये घ्या पण त्याच्या मागं आपल्याला काय काय करायला लागते बघितलं का. हो का, फॉल आणला, व्यवस्थित फॉल आणला, परत ना हे केला, धुवायला ठेवला. फॉल 5-10 मिनटं आपल्याला भिजवावं लागतं फॉल, की जेणेकरून परत ना फॉल आपला कुठं गुंडाळ वगैरे नाही, व्यवस्थित असं व्हावा. त्यासाठी मॅचिंग पण गुंडी आणलेली आहे बघा. आता 5-10 मिनिट इथं फॉल ठेवला पाण्यात भिजत. कारण जर सुती फॉल असेल ना तर फॉलचं कसं हे निघतं ना, खळ वगैरे सगळे निघत्यासाठी. तर आता म्हटलं कस्टमर म्हणले मला 50 रुपये फॉलला, तुम्ही 60 रुपये म्हणजे जास्तच घेताय. मग कस्टमरला सांगितलं की मी असा एक डेमोसाठी एक आणून ठेवलेला मग साधा फॉल. म्हणलं असा फॉल आहे, मग अशातला लावू तर चालेल का. तर कस्टमर म्हणले नको, अशातला फॉल लावला की साडीचा कलर वगैरे, साडीचा म्हणजे फॉलचा कलर वगैरे जातो. आता म्हणलं फॉलचा कलर जातो, तुम्ही म्हणताय बरोबर आहे. मग म्हणते ना मी की बाबा तुम्ही हा फॉल लावा, मी 50 रुपये तुम्हाला लावून देते. नको नको म्हणले. मग म्हटलं आता 60 रुपयेला हा लेबलवर फॉल होते, त्याचा कलर पण जाणार नाही, फॉल पण जास्त दिवस टिकणार आहे. मग म्हणलं असा फॉल लावते. आता बघा फॉल धुवून 5-10 मिनटं ठेवला की परत सुकवून घेतला. सुकून गेला की त्याला काय लगेच लावता येत नाही आपल्याला. त्याला पहिल्यांदा अगोदर काय करायला लागतं, इस्त्री करायला लागतं. बघा आता सुकलेला आहे फॉल, त्याच्यावर बघा आता व्यवस्थित आपल्याला इस्त्री करून घ्यायला लागते. फक्त इस्त्री करताना आपल्या पहिल्यांदा कपड्यावर खाली म्हणजे असे चादरीवर फिरवायला लागते, जेणेकरून चिकटू नाही. व्यवस्थित बघा सगळा फॉल आपल्याला इस्त्री करायला लागतो. इस्त्री करून व्यवस्थित झाला की मगच पुढे लावायला लागतो. का घेतलं आहे का लगे लावायला येतो का. बरं तिथं आणायला गेलं तरी मॅचिंग काय काय मिळत पण नाही फॉल. आणि विदाऊट आणलाय कस्टमर म्हणतं तुम्ही पैसे घेता असं लावता. आता हो बरोबर आहे लावतो, पण काही काही नाही मिळत. मग आता म्हणतोय ना की आम्ही बरोबर मॅचिंग लावतो, लेबलवाला पण फॉल पाहिजे, कलर पण नाही गेला पाहिजे. मग 60 रुपये द्यायचं म्हणलं की तुम्हाला प्रॉब्लेम होतो आहे. असं का मग मग म्हणलेलं का नाही 50मध्ये लावून देते, तुम्ही हा लावते ह्या अशातला फॉल. तर नको मग त्याचा कलर जातो. हो कलर जातो बरोबर आहे. मग साडीचा जर फॉलचा कलर गेला तर साडीला पण कलर लागला जाणार. मग त्यासाठी असा लेबलचा फॉल तुम्ही लावा ना आणि 60 रुपये द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. आणि लावताना पण आम्ही व्यवस्थित लावणार, काय धागे वगैरे दिसणार नाही असं लावणार ना. आता बघा इथं फॉल घेतला, धुवून वगैरे सगळं झालं. मग आता फॉल बघा इथं इस्त्री करायला घेतलं, जेणेकरून फॉल लावताना आपण कधी 5-10 मिनटं फॉल व्यवस्थित भिजत ठेवतो, मग सुकून मगच व्यवस्थित असं फॉलला इस्त्री करून घेतो, मगच लावायला घेतो ना. आता लावल्यावर पण एक आहे की बाबा लावलं आणि झालं असं आहे का. पुढे तुम्हाला दाखवतेच बघा किती कष्ट आहेत. 60 रुपये घ्यायचे पण त्याला किती कष्ट करायला लागतात. फॉल आणायचा, धुवायचा, इस्त्री करायचा, परत लावायचा. लावून झालं तरी आपल्याला तिथं आपल्याला हात शिलाई पण करायला लागते. आता बघा व्यवस्थित असं फॉलला आपण लावून धुवून वगैरे सगळं झालेलं. आता इस्त्री करायला घेतलेलं आहे. व्यवस्थित बघा सगळ्या फॉलला अशी छान इस्त्री करून घ्यायची, जेणेकरून इस्त्री केले लावतानाही कुठल्याही फॉल लावताना अशी ट्रिक वापरायची. आणायचा 10 मिनटं जरा भिजत ठेवायचं म्हणजे खळ वगैरे सगळे निघते. आणि मग परत ना व्यवस्थित सुकवून झालं की असं इस्त्री करायचं, मगच लावायला घ्यायचं, जेणेकरून परत ना फॉल गुंडळण्याची शक्यता नसते. व्यवस्थित बघा आहे असं ठेवायचा आणि व्यवस्थित इस्त्री हे करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, जरी सुट्टी वगैरे असं कसं सुट्टी वगैरे असले का नाही की जरा आकसण्याची शक्यता असते. त्यामुळे ही ट्रिक वापरायची. कुठलाही साडीला फॉल लावताना असं करायचं, म्हणजे बरोबर आपला फॉल व्यवस्थित लागला जातो. तर चला आता पुढे तुम्हाला दाखवते काय करायचं. व्यवस्थित बघा इथं आता मी इथं नॉवेलची बघा माझी इलेक्ट्रिकलची शिलाई मशीन आहे. कारण मी आता ही नवीन घेतलेली आहे, मला फॉलसाठी लागते म्हणून. माझी पहिली होते गट्टू बरं का, पण तो मला वर खाली करण्यासाठी हे होत होतं म्हणून मी दुसरं घेतलेलं आहे. फक्त भरताना धागा मॅचिंगचाच भरायचा आणि व्यवस्थित डबी लावून घ्यायची. आता ते काय प्रत्येकाकडे जसे कोणाकडे गट्टू असतो तर कोणाकडे असे असते, पण व्यवस्थित बघा फॉलला लावताना मॅचिंगच आपण धागा लावायचा. परत हात शिलाई करताना
आणि व्यवस्थित मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार. इथं नॉवेलची इलेक्ट्रिक शिलाई मसाला मी बघा पहिल्यांदा साईडला साडीला गोट घालण्यासाठी मी साधा दाब वापरणार आहे. इथं माझ्याकडे साधा आपला शिलाईचा त्याचा दाब आहे ना, त्याच्यावर मी साईडला अगोदर गोट घालून घेणार आहे पदराला. दोन साईडला जरी पदराला नसतं तर एका साईडला नेसत्या साईडला असं तिथं आपण व्यवस्थित असं का जरा डायमंडवर असेल तर काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि खाली दाबच्या घालायचं आणि व्यवस्थित त्याच्यावर शिलाई आणायची. मग पाठीमागं धागा धरून असं एक हातात साडीचा असं धरायचा पदर आणि व्यवस्थित बरोबर त्याच्या खाली घालायचं. फक्त घालताना व्यवस्थित खाली असं जरा गुंडवून धरायचं म्हणजे बरोबर ते शिलाईच्या खाली गेल्यानं धाग्यावर निघण्याची शक्यता नसते. आणि व्यवस्थित असा गोट घालून घ्यायचा एकसारखा व्यवस्थित असं धरायचं आणि घालून घ्यायचा गोट, जेणेकरून कपडा अटकणार नाही याची पण काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित बघा आता इथं कसं मी माझी नॉवेलची इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीन मी खाली बसूनच फॉल लावत आहे. बसताना बघा ह्याला जरी तुम्हाला टेबलावर ठेवा येतं किंवा खाली मिळत, पण इथलं झटपट अशी कामे येणार आहे. आपल्याला कुठं पण पाहिजे जेव्हा काय असं वाटतं आपल्याला कंटाळा आला आहे बाबा आता चला नको बशीवर बसायला, जरी तुम्ही मग अशी खाली आपली स्टडी टेबलवर किंवा खाली ठेवून म्हणलं तरी आपल्याला मांडी घालून म्हणलं तरी असं फॉल वगैरे किंवा ब्लाऊज वगैरे काही शिवायचं म्हणलं ना तर येतं. आता पहिल्यांदा मला कसं झालं, मला सवय नव्हती ना त्यामुळे मला असं अवघड वाटलं, पण आता मला बरोबर सवय झाली ती मी दाब माझ्या मांडीखाली धरते आणि व्यवस्थित असं मला सवय झाली ती मी दाबते आणि व्यवस्थित असं धरायचं आणि फॉल लावून पहिल्यांदा साईडला गोट घालून घ्यायचं. आता बघा जसं मी सांगितलं आता बघा तुम्हीच मैत्रिणीनं आता ह्याला काय काय करायला लागते. सगळ्यात अगोदर फॉल आणला, फॉल घेऊन आलो, परत ना धुतला, परत ना त्याला सुकवला आणि मग इस्त्री केली मग आता लावायला घ्यायचं आहे. म्हणजे त्याला एक तर हे का म्हणजे एवढं करायला लागतं आहे ते एका फॉलसाठी. मग आपल्याला पैसे पण तसेच नको कस्टमरने द्यायला. बरं असं नाही की आपण काय म्हणतो बाबा की नको, आपण काय विदाऊट फॉल लावत नाही, आणतानाच बरोबर आणतो. कारण कसं काय काय वाटतं की बाबा काय माहिती बाबा बाहेरीतला फॉल आणतो म्हणले तरी आपला कसला आणला आहे. पण जे क्वालिटीचे फॉल असतात ना त्याला लेबल असते बाबा कुठल्या नावाचे आहे ना तसे लेबल असतात. आणि साधा असतं ना त्याला साधा आपलं असं असते त्याला लेबल वगैरे नसतं आणि त्याची जास्त त्याची उंची पण असते कमी असते, लांबीला पण कमी असतो तो. पण ह्याचं बघा मी आता इथं धनश्रीचं मी लावते, पण धनश्रीचा मी इथं बघा ह्याचा आणलेला तेजश्रीचा हा फॉल कसं लावले का त्याचा कलर पण जात नाही आणि बरेच काळ टिकतात. फक्त एवढंच की ह्याला काय करायला लागतं, फक्त काही ट्रिक आहे तेवढं फॉलो केलं का नाही मग आपलं फॉल बराच काळ टिकतो. छान असं बघा गोट घालून झालेलं आहे साईडनं. व्यवस्थित आता दाब बदलून घेऊया आपण. इथं दाब बदलायचा आहे बघा. हा शिलाईचा दाब काढून मी आता बिडिंगचा दाब, कारण फॉलला आणि हा बिडिंगला वेगळा दाब आहे. हा शिलाईचा होता आणि शिलाई त्याच्यावर आपलं असं साईडनं साडीला गोट घालायचा. इथं बघा मी दुसरा दाब लावते, त्याच्यावर आपल्याला फॉल लावायचा आहे. बरोबर मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप काय करायचं. फॉल लावायला पण काही अवघड नाही, फक्त कसं आहे एवढे जरा कष्ट घ्यायला लागते. पण जरा नवीन असलं की जमत नाही, पण एकदा येईल जमल. त्यामुळं जमल का नाही जमल असं म्हणायचंच नाही, जमतं. आता बघा इथं धरताना व्यवस्थित बघा खालची साईड धरून घ्यायची. साडीची साईड धरताना फक्त साडीची साईड सरळ बाजू खालच्या साईडला गेली म्हणजे उलटी बाजू वरच्या साईडला आणायची. आणि बघा आता मी इथं जिथं आपण साईडला गोट घातला आहे ना बंद नेसत्या साईडला, तिथून आपल्याला 1 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि तिथून फॉल लावायला सुरुवात करायची आहे. हो का. आता फॉल ठेवताना पण बघा सरळ बाजू आपल्याकडे करते, उलटी बाजू खालच्या साईडला. फॉल दुमडलेला आहे तसं खालच्या साईडला साडीवर दुमडवायचा जेणेकरून शिलायात जाईल. असं व्यवस्थित दोन्ही टोकं धरायची आणि मग ठेवून घ्यायचं त्याच्यावर दाब. मग फॉल लावायला घ्यायचा. फक्त एक जर वाटलं ना साईडला कमी जास्त फॉल असेल तर एक लेवल कट थोडासा नॉर्मली कट करून घ्यायचा आणि एक लेवल करायचा. आणि असं का दोन्ही धरायचं, साडीचा आणि कपडा आणि फॉलचा कपडा असं व्यवस्थित त्या खाचीत घालायचा आणि धरायचा नका असं फॉल लावायला घ्यायचं. फक्त बघायचं, बघत राहायचं की बाबा बरोबर येते का की मागे पुढे होते काय. कारण काय होतं शिवताना इकडे तिकडे कपडा सरकतो ना, काय काय असे कपडे असतात की त्याचं काय नाही, पण काय काय कपडे असतात की ते सरकतात. मग परत ते कसं होतं एक वेळ शिलाई उसळते पण ह्याचा मग लई प्रॉब्लेम होतो. परत साडीचे पण खराब होऊ नये आणि आपल्या पण परत ना काढा घालायचा त्रास होऊ नये, त्यासाठी ही ट्रिक वापरायची. व्यवस्थित धरताना जुळवून धरायचं आणि लावायला घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं
लागलं जातं. मग पुढे तुम्हाला दाखवते हात शिलाई वगैरे कशी करायची. आणि जर माझे नवीन कोणी व्हिडिओ बघत असता माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा. म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी सोप्या रीतीने कटिंग आणि टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता बघा व्यवस्थित असं धरायचं. आता बघा इथे लेसची बाजू आलेली आहे. लेसच्या बाजूनं मी बरोबर आहे असंच ठेवून ना फॉल जोडणार आहे. कारण काय होतं ती खाचीची थोडीशी बारीक जागा आहे ना त्यात आता साडीवर त्यावर लेस लावलेली आहे. लेस आणि वरून फॉल ना म्हणले की ते आटण्याची शक्यता म्हणजे मी असं सरळ बघा फॉल लावून घेणार आहे. फक्त धरताना व्यवस्थित जुळवून धरायचं. आता बघा ह्याला किती करायला लागते व्यवस्थित जुळवायचं आणि जुळवून व्यवस्थित धरायचं आणि मगच फॉल लावायचा. आता फॉल लावायचा परत हात शिलाई करायची. किती याला एक तर आहे का. आणि तरी बघा आता जर आता आपण बघा फॉल आणलं समजा काही ठिकाणी कसं वेगवेगळे रेट असायचे. तर आता इथं बघा मी हा फॉल आणलेला आहे 20 रुपयेचा. आता 20 रुपयाचे काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या दुकानात कमी जास्त घेतात बरं का. आता बघा हा 20चा फॉल 5ची गुंडी म्हणलं तर मग किती राहिली खाली बघा. एवढं मग करायचं म्हणल्यावर मग 60 रुपये. आणि बघा फॉल पण इथं मी लेबल चालवलं असं फॉल लावले का नाही फॉलचा कलर पण जात नाही. फॉल बऱ्याच काळ टिकतो. फक्त व्यवस्थित सांगितलं तशी ट्रिक फॉलो करायची. धुवून वगैरे घ्यायचा इस्त्री करून मगच फॉल लावायला घ्यायचा म्हणजे जोडायला घ्यायचा. धरताना व्यवस्थित बाजू अशा धरायच्या आणि लावून घ्यायचं फॉल. आता बघा शेवटी काय करायचं शेवटी असं व्यवस्थित बघा इथे कमी जास्त आहे ते एक लेवल कट करून घ्यायचं. आणि जसं पहिले सांगितलं तसं बघा फोल्ड करताना खालच्या साईडला फोल्ड करायचं म्हणजे बरोबर साडीच्या मध्ये आत व्यवस्थित असं गेलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित आपलं बघा एकसारखं येणार आहे. आणि हो का आलेला आहे आता टोकावरती खालच्या साईडला मी फॉल व्यवस्थित सारून घेतलेलं आहे. हो का शिलाई देऊन पूर्ण आपलं फॉल जोडून झालेलं आहे. बघा व्यवस्थित एकसारखं जोडला गेलेला आहे. तर चला आता आपण हात शिलाई करायला घेऊया. हात शिलाई करताना बघा सुई घेताना छोटीशी सुई घ्यायची मोठी सुई घ्यायची नाही कारण मग साडीला होलं पडणं नाही मोठे. त्यामुळे सुई डबल त्याला बघा मी आता धागा ओवून घेतलेला आहे गाठ बांधून व्यवस्थित टोकावर ठेवायचं. खालून धरायचं नाही साडीच्या वरच्या साईडला साडीचं तिथनं फॉल धरायचा आणि व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आणि डबल गाठ देऊन पॅक करून घ्यायचं. म्हणजे गाठ वगैरे सुटण्याची शक्यता नाही. कारण मध्ये सुटण्याची शक्य नसते पण तोंडाला जर पॅक नसेल ना तर सुटलं का नाही पूर्ण शिलाई निघण्याची शक्यता असते. थोड्या अंतरावर का मी असं व्हिडिओ दाखवते तसं ना असं घ्यायचं आणि व्यवस्थित फॉल लावायला घ्यायचा. हो आता बघा तुम्हीच बघा किती त्यालाही करायला लागते. एकसारखं व्यवस्थित असं धरायला लागते लावायला लागते. कारण काय होतं काय असं की लेस पण असे असतात ना ते लावताना त्यांच्याकडं बरोबर गुंडळ्या असतात ना त्यामुळं काय साडीला पण मध्ये घोळ वगैरे येतो ना अशी पण शक्यता असते. व्यवस्थित हो का कमी जास्त नाही एकसारखंच असं धरायचं जेवढं आपल्याला शिलाई जमते तेवढी अशी धरायची. आणि टोकावर आले की बघा खालच्या साईडनं साडी म्हणजे फॉलच्या तिथूनच साडी वरच्या साईडला फॉलवर अशी घ्यायची काढून टोकावनं आणि डबल देऊन ना तिथं पण हे करून घ्यायचं पॅक करून घ्यायचं म्हणजे एक तिडा टाकून घ्यायचा म्हणजे जेणेकरून ना जरी थोडा जरी फॉल असा खेचला का नाही की सगळ्या फॉल असा खेचण्याची शक्यता असते ना धागा जवळ येण्याची. त्यामुळे असं हे करायचं आणि व्यवस्थित असं लावायला गेलं पुढं लावताना व्यवस्थित असं धरायचं. थोडं जरी तुम्हाला वाटते ना नवीन आहे तर जमत नसेल तर एकदा किंवा दोनदा तीनदा असं त्यातनं पुढं थोडं अंतर असं घ्यायचं. फक्त घेताना लई पण सुईमध्ये कपडा येऊन द्यायचा नाही खालचा जेणेकरून शिलाई वरच्या साईडला दिसू नये. एकदम नॉर्मली घ्यायचं आणि जास्त पण नॉर्मल घ्यायचं नाही. तुम्ही जास्त जर नॉर्मल घेतलं ना थोडंसं किंचित घाला ना तर निघण्याची शक्यता असते. फॉल म्हणजे शिलाई निघण्याची शक्यता असते. परत मग कस्टमरला म्हणा बाबा की असंच लावलं तसंच लावलं त्यासाठी बघा लावताना व्यवस्थित लावायचं घाई गडबड करायची नाही. व्यवस्थित बघा आता आणि कोणाकोणाकडे किती फॉलला पैसे घेतले जाते हे नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर बघा इथं आता हे फॉल मी लावलेलं आहे पण ह्याचे मी 60 रुपये घेणार आहे. कारण इथं 60 रुपयेच मी घेते. फक्त 60 रुपये घेतले तर मी काय फॉल साधा लावत नाही. मी हो असा लेबरवालाच फॉल लावते. आता शेवटी बघा धागा संपला का नाही तिथंच व्यवस्थित ना फॉल आणि साडी हलकीशी धरायची
आणि शिलाईने पॅक करून घ्यायचं जेणेकरून निघू नये आणि गाठ देऊन घ्यायची. व्यवस्थित का गाठ देऊन झाले की परत नाही असं लावायला घ्यायचं. फक्त जरी कोणाला जास्त धागा जमत तर थोडा घेतला तर चालेल. जरा थोडा घेतला धागा लगेच संपेल धागा, पण मग सवय होतोपर्यंत. आणि जरी काही काही जमत असेल ना तर त्यांनी एकदम जास्त धागा घेतला चालेल. कारण थोडासा धागा घेतला का म्हणजे जास्त धागा घेतला का नाही जोडताना जरा मग प्रॉब्लेम होतो ना. आता काय तर बघा इथं चुनी आलेली आहे. तर तुम्हाला दाखवते लेसच्या खाली बरोबर साडीला चुनी आलेली आहे. आता चुनी आलेली आहे पण आता आपण तर काही करू शकत नाही कारण ते पहिलेच ऑलरेडी लेस लावताना त्यांच्याकडं चुनी आलेली आहे. त्यामुळे आपण आहे असंच फॉल लावणार आहे. बघा आहे असं लावून घ्यायचं पूर्ण साडीला. फक्त लावताना व्यवस्थित आणि जास्त पण धागा खेचायला आता नॉर्मल धागा खेचायचा व्यवस्थित. छोटं छोटंसं आपलं हे द्यायचं जेणेकरून जास्त पण कपडा आला का नाही तर खाली दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे असंही करायचं. आणि शेवटी पण आलं का नाही जसं इकडच्या साईडला दुमडायचं खालच्या साईडला व्यवस्थित दुमडायचं आणि व्यवस्थित असं धागा होऊन घ्यायचा आणि फॉल लावून झाला का नाही पॅक करून घ्यायचं. बघा तर आता मैत्रिणीनो इथंच आता वाटतं की बाबा साडीला 60 रुपये घेतात फॉलला, पण इथं बघितलं ना काय काय करायला लागतं आपल्याला एका साडीसाठी. एका साडीसाठी बघा आपण काय काय केलेलं आहे. छान असं फॉल लावून झालेलं आहे. तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा की कोणाकोणाकडे की साडीला किती रुपये घेतात. मी तर बघा एका साडीसाठी 60 रुपये घेत असते. तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.